जालना महानगरपालिकेच्या सभेत सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, नागरिकांचे प्रश्न पुन्हा धुळीत। आज दिनांक 6 रोजी सोमवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज अक्षरशः राजकीय रणधुमाळी पाहायला मिळाली। नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची सरबत्ती करत सभागृहाला राजकीय आखाड्यातच रूपांतरित केले। शिवसेनेचे नगरसेवक कमलेश खरे आणि भाजपाचे नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांच्यातील वाद इतका टोकाला गेला की दोघांमध्ये उघडपणे शाब्दिक चकमक झाली। तो मी करत एकमेकांवर आरोप करताना सभागृहातील शिस्त पूर्णपणे कोलमडली। या वादात दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनीही उडी घेतल्यानं वातावरण अधिकच तापले। काही काळासाठी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह दिसू लागल्यानं महापौरांना हस्तक्षेप करत सभा 5 मिनिटांसाठी तहकूब करावी लागली। नागरिकांचा सवाल, सभागृहात गोंधळ घालण्यासाठीच का निवडून दिले? पाणी, रस्ते, स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष, राजकीय दिखावा की जबाबदारीपासून पळवाट। सभेत ठोस निर्णय होण्याऐवजी राजकीय वादाला प्राधान्य दिले जात असल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। एकंदरीत जालना मनपात पुन्हा एकदा लोकशाहीचा आवाज दबला गेला असून कामकाजापेक्षा गोंधळ हाच आजचा मुख्य अजेंडा ठरला। आपल्या जागेवर बसा, जागेवर बसा, सगळे जागेवर बसा, जागेवर बसा, जागेवर बसा, जागेवर बसा, सगळे जागेवर बसा, जागेवर बसा, जागेवर बसा। हे हो जंगल नाही, बसा खाली, बसा खाली। अरे त्यांचं ऐकायला पाहिजे। अगर तो हमको ऐसा करेगा, मैं यही जवाब देना चाहता हूँ। शांत शांत बसा, भाषा करूंगे, भाषा करूंगे, पोलीस करूंगे, विरोधी पक्ष नेते आपण खाली बसा, सन्माननीय सदस्य सगळे खाली बसा। सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती करत आहे की आपण सगळे स्थानापन्न व्हावे। आमच्या विरोधी पक्ष नेत्याचा काही सन्मान आहे का नाही? महापौर मॅडम, माझ्या बोलण्याने सगळ्यांची बोलणं चर्चा सगळ्यांची ऐकली जाईल। प्लीज असं वागू नका, असं वागणं योग्य नाहीये। मॅडम एक बोलणार, सगळ्यांनी शांततेने शिस्तीने ऐका तुम्ही पण थांबा साहेब, 1 मिनिट। सगळ्यांना शांत बसा, पहिले 5 मिनिटं खाली बसा। नाही सगळ्यांना पहिले